श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत की वृश्चिक राशीचे जानेवारी महिन्याचे मासिक राशी भविष्य. वृश्चिक राशीला हा महिना कसा जाणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊ. यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वृश्चिक राशीचे स्वामी हे मंगळ आहेत आणि तुमच्या पहिल्या घरामध्ये मंगळ हे आहे. बुध दुसऱ्या घरात, तर सूर्य हा चौथ्या घरात आहे. शनी व शुक्र हे 5व्या घरामध्ये आहेत. राहू हा तुमच्या 7व्या घरामध्ये आहे. गुरु 9व्या घरात, मंगळ तर 11व्या घरात केतू विराजमान आहे. तर अशा पद्धतीने तुमची ग्रहांची स्थिती ही असणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी 21 जानेवारीनंतर आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण की तुमची रोगप्रतिकारशक्ती ही कमी पडू शकते. त्यामुळे प्रवासात तुम्ही ही फार काळजी घेणं महत्त्वाचं आहे. 21 जानेवारीपर्यंत तुमचे आरोग्य हे उत्तम असणार आहे. त्याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांनी या महिन्यामध्ये अधिक लक्षपूर्वक अभ्यास देखील करणं गरजेचं आहे, कारण की राहू हा तुमच्या 5व्या घरात आहे. त्यामुळे तुमचे मन हे विचलित होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचा अभ्यास देखील कमी होईल आणि तुमच्या मनात खूप सारा गोंधळ देखील होईल. त्यामुळे तुम्ही मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. यानंतर बघा, वृश्चिक राशींचे जे प्रेमी जोडपे आहे तर त्यांनी 21 जानेवारीनंतर नात्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्यामध्ये गैरसमज होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. तुमचे नातं हे उत्तम असणार आहे, पण 21 जानेवारीनंतर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून विनाकारण वाद घालाल. तुमच्यात वैचारिक मतभेद देखील होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा नात्यामध्ये तुमच्या अनेक प्रकारच्या समस्या या येऊ शकतात. यानंतर बघा, वृश्चिक राशीचे वैवाहिक जीवन कसे असेल तर वैवाहिक जोडप्यांना हा महिना खूपच फलदायी असा शुभ ठरणार आहे. तुम्ही बाहेर कुठे फिरायला जाऊ शकाल किंवा बाहेर जाण्याच्या तुम्ही योजना या आखू शकाल. तुम्ही फॅमिली प्लॅनिंग देखील करू शकता. तुम्ही दोघी मिळून एखादी वस्तू खरेदीला जाऊ शकतात. तुमचे वैवाहिक जीवन हे अतिशय सुखमय असे राहणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची चांगली साथ असणार आहे, पण तुम्ही काही गोष्टीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर ती लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ही करायची आहे. आणि तुम्ही भागीदारी, शुभकार्य, मांगलिक कार्य, प्रवास, कोणतीही प्रकारची डील, मीटिंग, नवीन कामाची सुरुवात इत्यादीसारखे महत्त्वाची कामे, अशा गोष्टी तुम्ही 15 जानेवारीच्या अगोदर केल्यास तुम्हाला अधिक चांगले फळ मिळणार आहे. त्यामुळे या प्रकारच्या गोष्टी तुम्ही 15 जानेवारीच्या अगोदर नक्की करा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना करिअरसाठी हा महिना अतिशय चांगला असा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. तुम्हाला कोणतेही काम दिले तर ते तुम्ही आत्मविश्वासाने कराल आणि ते तुमच्याकडनं पूर्ण देखील होईल. पण 21 जानेवारीनंतर तुमची जे टार्गेट आहे तर ते तुम्हाला हे वाढवायचे आहे. त्यामुळे तुम्ही या काळामध्ये वाद हे करणे टाळावेच. प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला हे यश मिळेल. त्यानंतर बघा, वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांना लाभ हा होणार आहे, कारण की नवीन व्यवसाय सुरू करू शकता. त्यानंतर तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकंदरीत जानेवारी महिना वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तुम्हाला जे कोणतेही कामे करायचे आहे तर ते तुम्ही 15 जानेवारीच्या आत तुम्ही हे करू शकता, शुभकार्य. आणि 21 जानेवारीच्या नंतर तुम्हाला अनेक प्रकारची कामे हे सांभाळून करायची आहे. तर या पद्धतीने म्हणजेच अर्धमासिक तुम्हाला शुभ ठरणार आहे आणि अर्धमासिक जानेवारी महिना हा तुम्हाला थोडा काळजी घेणारा ठरणार आहे. तर आपणास ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपले नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, परंतु बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.